वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने यापूर्वी चालकांच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले, मात्र त्यापैकी कोणत्याही मागणीचा अद्यापही विचार करण्यात आला नाही. तथापि देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने चालकांच्या मागण्या पूर्ण करून चालकांचा मार्ग सुखकर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चालकांच्या वतीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. वाहतूक संघटना संयुक्त महाराष्ट्र राज्यातर्फे माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना आज निवेदन देण्याचा विषय हे होता की आगामी काळात लोकसभा इलेक्शन डिक्लेअर होणार आहे आणि पुढच्या महिन्यात आचारसंहिताही लागू होणार आहे. तर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आमचे चालक बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित आहे आजपर्यंत, ते प्रलंबित केसेसला निकाली लावून चालकांना हक देण्यासाठी जोपर्यंत हे प्रलंबित जे निवेदन आहे आमचे आणि प्रलंबित जे मागण्या आहे ते जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि सर्व चालक बांधवांनी लोकसभा इलेक्शनवर बहिष्कार टाकण्याचा एक आगळा वेगळा निवेदन मॅडमला दिलेला आहे.